नाव तुमचं? आजीनाथ ज्ञानदेव खाडे. कुठलं गाव? पाथर्डी मोठादेवी. बरं. ताई काय त्रास व्हायचं खाडे साहेबांना? त्यांना असं बेचैनसारखं व्हायचं आणि म्हणजे घरातून बाहेर पळावंसं वाटायचं. असं रात्री बेरात्री उठून आंघोळ बिंघोळ करून निघायची, लगेच बाहेरच जायचे. बाहेर जायची. आणि मग पोरांना बी असं धामधूम करणं, पुढं काही करणं, मला पण असं म्हणजे भीती वाटायची त्यांची. होय ना? हा. कशी भीती वाटायची? भीती म्हणजे हे कुठं गेले तर काय काय गाडीवरून पडले बिडले असं काही, म्हणजे काहीतरी मनात सारखं येत राहायचं. काय? आणि पोरांना बी मग तीच काळजी, अभ्यासावर लक्ष नाही, काही नाही काही नाही. आणि सगळ्यांना एकच वाटायचं ना, का आपलं कसं होईल म्हणून. असं खरं हो, घरचा करता माणूस म्हणल्यावर. हो की नाही? बर. आता मग ह्याच्यासाठी तुम्ही मानसिक उपचार तज्ञ त्यांना दाखवलं पाहिजे. उपचार तज्ञाकडे गेलो आम्ही. 2011 पासून आम्ही मानसिक उपचार तज्ञाकडे गेलो. पहिल्यांदा दूध डॉक्टरांकडे गेलो, त्याच्यानंतर अमित सपकाळची 2013 पासून ट्रीटमेंट घेतली. 2013 पासून तर आता तुमच्याकडे येईपर्यंत त्यांची ट्रीटमेंट चालू होती. मग आता काय सुधारणा वाटते? आता एवढ्यात म्हणजे ते बाहेर पळायचे कमी झाले आणि चेहऱ्यातही फरक झाला. म्हणजे असा जसा रागीट चेहरा होता त्या चेहऱ्यावरही फरक झाला. आता जरा थोडस हसरा चेहरा वाटतो. हा, बदल झालाय. नाही काहीतरी समजा म्हणजे घरात एक घर पण आल्यासारखं वाटतंय थोडस. काय म्हणले? घराला घर पण आल्यासारखं वाटतं. होय ना? हा. म्हणजे कसं कसं म्हणजे आता कमीत कमी पोरांना तरी थोडस 2 शब्द गोड बोलते तर असं. मलाही बोलते, कधी मध्ये विचारते, पण अजून पडन असा फरक असं वाटत. किती टक्के फरक आहे? तरी 25% पडला असं. 25-30%. 25% पुढे पडलं. 25% वाटतोय का जास्त वाटतोय? जास्त 70-80% वाटतो. 80% वाटतो. 80% वाटतो. तुम्हाला कसं 80% वाटते? मला म्हणजे पूर्वी असं दिवस म्हणजे असं जवळजवळ 12 तास दिवस 12 तास म्हणायचं ना. 24 तास जरी असं जवळजवळ 10-11 तास रात्र असते. दिवस 11-12 तास दिवस असतो. 12 तासामधले समजा तास 2 तास असं क्षणिक 10-5 मिनिट समजा दुःख वाटायचं ते. आणि अचानक मग थोडस मुलांना बायका मुलांना पाहिल्यावरती थोडस आनंद यायचा, चेहऱ्यावरती आनंद यायचा. तसं असं नेहमी तसं जवळजवळ जास्त वेळ असं म्हणजे निरागस असल्यासारखं वाटत. होय ना? हो. आता जरा जवळजवळ 80% फरक पडला. निरागस म्हणजे कसं वाटायचं? असं म्हणजे दुःख चेहरा असं वाटायचं. म्हणजे कायम असं म्हणजे बेचैनपणा वाटायचं. असं काय कसं पुढून सांगा बरं जरा बेचैनपणा. संशय यायचं त्यांना असा, मला कुणी काहीतरी केलंय, कोणी असं आपल्यावर नजर ठेवतात किंवा असं काही. म्हणजे डायरेक्ट माझ्यावरच संशय घ्यायचे, माझ्या आई वडिलांवर, माझ्यावर. बाकी म्हणजे त्यांचे आई वडील, त्यांची बहीण भाऊ यांना काहीच नाही. म्हणजे त्यांना वाटत नव्हतं का ते मला काही करतील का काय. पण फक्त म्हणायची हिच्यामुळेच असं झालंय मला. तानातान व्हायचं. ते नको म्हणलं तरी यायचंच मला. हो. आता कसं आहे ते सगळं? आता ते सगळं व्यवस्थित झालं. हो, 80% बरं झालं. थोडस कधी मध्ये असं वाटतं थोडा. किती दिवसात फरक आहे? हा 3-4 महिन्यापासून. तसं पूर्वीचे ते तसं अमित सपकाळचे सुरुवातीचे 1-2-3 वर्ष थोडा नाही फरक पडला. पण ते 2-3 वर्षाच्या नंतर तेव्हा 100% फरक पडला होता. फक्त जे कधी असे बेचैन वाटायचं ना, ती एक गोळी खाल्ली ना ती जाळायची तर एकदम फ्रेश वाटायचं. असं बेचैनी यायची ते बेचैनी येत नसतं. पण आता तुमच्याकडे आल्यापासून म्हणजे ती गोळी त्यांनी खाल्लेलीच नाही. बघा, नाही खाल्ली. आणि म्हणजे नुसतं आपल्याच गोळ्या नीट झाले का? मग पाहू ना, नुसत्या. हो, नुसत्या आपल्या गोळ्या. खरं सांगताय? खरंच सांगतो. नाही खाल्ली. गेलो नाही आम्ही 6 महिन्यापासून. म्हणजे प्रकरण एक हाती नीट झाले का? एक हाती नीट. तुम्ही मस्त खा म्हणले पण आम्ही गेलोच नाही. लय रगील निघाला तुम्ही. म्हणजे नुसत्या गोळ्यानेच नीट झाला आपल्या. ते पूर्वी काय
वडील वारलेले माझे. ते वडील वारल्याच्या नंतर म्हणजे असं समोर असं चेहरा जर त्यांचा आला ना दुःख वाटायचं थोडस, म्हणजे ऑटोमॅटिक असं डोळ्याला पाणी यायचं. अजूनही बी येतं असं पाणी असं डोळ्याला, त्यांचं जर आठवण झाली तर. नुसती जरी त्यांच्या मुलींनी आठवण काढली किंवा मुलांनी असं जवळ आपण बसलो राहिलं, नुसती आठवण जरी त्यांनी काढली तरी आपल्याला ऑटोमॅटिक ते दुःख वाटतं, डोळ्याला पाणी येतं लगेच. आता कसं आहे ते नाव जरी आठवलं तरी आता जरा जवळजवळ म्हणजे 80% फक्त 20% फक्त असं समोर जर आला ना तो चेहरा तरच थोडं दुःख वाटतं, बाकी इतर वेळेस नाही काही वाटत. पण सगळ्या गोष्टी जवळजवळ 100% ताई, ज्यांचा लय भारी बोलले घराला घर पण आलंय, ज्या माणसाच्या घराला घर पण नाही, ज्यांच्याकडे असे पेशंट आहेत, लय जीवाचे हाल होतात ना. असं झालं जीवाचे म्हणजे कमवता माणूस जागेवर बसल्यावर काय होतं त्याच माणसाला लय अवघड असतो प्रवास. काय सांगाल तुम्ही ज्यांचे संसार अडचणीत आहेत, ज्या ताई तुमच्यासारख्या अडचणीत आहेत, त्या ताईंना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? या अनुभव म्हणजे आता ती वेळ सामोरी करून न्यायची आणि वेगवेगळ्या वेळेला उपचार घेतलाच पाहिजे, तरच आपला माणूस नीट होऊ शकतो. खरं, योग्य वेळेस आलं पाहिजे. हा, आपण जर खंबीरपणे नाही उभा राहिलं तर काहीच उपयोग नाही. खरं, जमलं तुम्हाला खंबीरपणे उभं राहायला? तुम्हाला कसं जमलं? माझे आई वडील गावात राहतात, ते मला सगळं म्हणजे कसली कमतरता पडून नाही दिली त्यांनी, सपोर्ट त्यांचा झाला. पण लय दुःख ना ताई, काय सांगचाल तुम्ही त्या ताईंना की हा जो तुमच्या अनुभवातून होमिओपॅथिक औषध घ्या किंवा काय काय सांगचाल, काय निरोप द्यायचा आता ह्या माध्यमातून? होमिओपॅथिक औषधाचा खूप म्हणजे 50% तरी आजपर्यंत फरक झालाय म्हणजे, आणि क्लिअर होईलच असं म्हणजे मला पूर्ण गॅरंटी. आणि दुसऱ्या औषधापेक्षा होमिओपॅथीचा उपचार घ्यावा असं म्हणजे मला वाटतं. अच्छा, ह्या अनुभवातून, माझ्या अनुभवातून मी सांगते. बरं, ही लय खर्चिक आहे का? काय म्हणून खर्च नाही, आणि त्या टॅबलेट पेक्षा म्हणजे इतका काही खर्च वाढत नाही, मापामापीच आहे. त्या नाही तितकेच गोळ्यांना पैसे लागतात आणि यालाही तेवढंच लागतं, म्हणजे मापामापी खर्च. म्हणजे असं ओव्हर नाही आहे, असं म्हणजे सगळ्याला परवडण्याजोगा आहे. आणि बाहेरून आपल्याला काही आणायची गरज नाही ना पडत. आणि बाहेर म्हणजे मागितले तेवढे पैसे द्यायलाच लागतात ना मेडिकल मध्ये पण. आपल्याला थोडंच कोणी फुकट देते का? आणि ते जे देतात ते घेत, आणि पुन्हा शरीरावर त्याचा काही म्हणजे परिणाम नाही ना होमिओपॅथीचा. खरं. आणि ह्या गोळ्यांचा जसं शरीरावर किडनी कुठं काही त्याचा परिणाम होतोयच ना. खरं. तसं होमिओपॅथीच्या गोळ्यांचा काही उपयोग नाही. म्हणून ज्यांनाही गरज पडेल त्यांनी हा होमिओपॅथीचा उपचार घेतला पाहिजे. आहे की नाही? विश्वास बसत नाही पहिल्यांदा लवकर. काय पाहुणं, सुरुवातीला विश्वास नाही बसत. मोठे मोठे डॉक्टर, मोठे मोठे दवाखाने. तुमचा कसं काय विश्वास बसला इथे? कुठून येत आहे तुम्ही? आम्ही पाथर्डीहून येतो, मोठा देवी. म्हणजे कुठला जिल्हा? आता नगर जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या पुण्यात येत आहे, है का नाही? पुणे एक आपलं येस हॉस्पिटल आहे का नाही? एवढा म्हणजे लांबचा प्रवास आहे तसा. लांबचा प्रवास आहे का नाही? विश्वास नाही बसत सुरुवातीला. तुमचा कसं काय बसला काय माहिती? आमचा विश्वास बसला. माझा भाऊ इथं म्हणजे पुण्यात राहतो, अभ्यास करतो. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही ह्या गोळ्या खाण्याऐवजी होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घ्या. अच्छा, आम्ही त्याचं ऐकलं आणि इथं आलो. अच्छा, तो जुना पेशंट आपला तुमचा भाऊ सुनील दायपळे भाऊ. खरं, असा मेळ लागला तुमचा. ठीक आहे, छान वाटतंय.